हाय मैत्रिणींनो, आज पाहूया आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि खुसखुशीत होणारे साबुदाणा पापड। त्यासाठी मी इथे 1 ग्लास शाबू घेतला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन सहा 7 तास भिजत ठेवला आहे। नंतर ज्या ग्लासने शाबू घेतला आहे त्याच ग्लासने 7 ग्लास पाणी घेतले आहे। व पाणी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे। साबुदाणा दुपारीच भिजवून घ्यायचा व संध्याकाळी पाणी गरम करून त्यामध्ये टाकून ठेवायचा। ही संध्याकाळीच प्रोसेस केली तर सकाळी पापड्या करता येतात। नंतर पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले व उकळत्या पाण्यामध्येच भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा। एकदम सोप्या पद्धतीने छान अशा खुसखुशीत पापड्या बनतात ह्या पद्धतीने केल्यानंतर। नंतर साबुदाणा इथे पाणी पूर्ण मिक्स करून घेऊन रात्रभर तसेच झाकून ठेवून द्यायचे। नंतर सकाळी ते छान असं मिक्स करून घ्यायचं। गरम पाण्यामुळे साबुदाणा एकदम छान असा त्यामध्ये शिजून निघतो। त्याला नंतर डबल शिजवण्याची गरज पडत नाही। नंतर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं व मिक्सरला वाटून घ्यायचं। मिक्सरला बारीक केल्यामुळे पापड एकदम हलक्या होतात, कडक व निबर बनत नाहीत। नंतर सर्व मिश्रण असं फिरून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतले छान असे मिश्रण तयार आहे पापड्यासाठी। आता आपण याच्या पापड्या उन्हाला घालू शकतो किंवा फॅनच्या हवेला पण सुकतात। फक्त मेन कापडावरतीच घालावे लागतात। खाली मी एक कॉटनचा कपडा टाकला आहे, वरती मेन कापड ठेवून त्यावरती पळीपापड्या अशा घालून घ्यायच्या। एकही पापडी तुटत पण नाही, खूप छान होतात पापड्या। सर्व पापड्या अशा मी घालून घेतल्या।
सर्व पापड्या घालून झाल्यानंतर थोड्या सुकल्यानंतर पलटून घ्यायच्या. नंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून अशा पापड्या तयार आहेत. पहा किती पातळ आणि एकदम छान झाल्या आहेत, कुठेही तुटली पण नाही. एका ग्लासमध्ये 1 परातभर पापड्या झाल्या आहेत. 2 दिवस वाळल्यानंतर मी येथे तळून पण पाहिल्या. एकदम 4 पट फुलणारी पापडी अशी तयार आहे. एकदम पांढरी शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलते. माझ्या ह्या पद्धतीने पापड्या करून पहा, एकदम छान होतात. माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा मी इथे तळलेल्या पापड्या नंतर तोडून पण दाखवत आहे. एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात आणि हलक्या पण होतात. पहा पटकन तुटती पापडी. तोंडात टाकताच विरघळते.